हो, मी रोज सकाळी कसारा टू अंधेरी जॉबसाठी ट्रॅव्हल करते. काही दिवसांपूर्वी मी पहिला मिनी ब्लॉग अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं. काहींनी काळजी दाखवली, काहींनी वेस्ट ऑफ टाईम म्हटलं, तर काहींनी सजेशन्स सुद्धा दिले. त्याला सांगते रोज माझ्या डेली लाईफबद्दल. रोज सकाळी 3 वाजता उठून मी फ्रेश होते. कसारावरून 3:51ची पहिली ट्रेन मला पकडावी लागते. भरपूर धावपळ होते. माझ्यासोबत माझी मम्मी सुद्धा उठते मला सकाळी डबा बनवून द्यायला. डब्बा रेडी झाला की बॅग भरते आणि मम्मी मला अर्ध्या रस्त्यामध्ये कधी कधी स्टेशनवरही सोडायला येते. कधी दादा असतो बाईकवर सोडायला, तर कधी मामाही असतात. माझ्यासोबत त्या ट्रेनमध्ये RPF असतात आणि माझ्यासोबत त्या मच्छीवाल्या मावशाही असतात. त्यामुळे त्या ट्रेनने सकाळी ट्रॅव्हल करायला जास्त भीती वाटत नाही. ट्रेन रिकामी असते म्हणून आम्ही डायरेक्ट झोपून घेतो. अराउंड 6 पर्यंत घाटकोपरला मी उतरते आणि 6:08ची मेट्रो पकडते. जर ट्रेन लेट झाली तर त्यासाठी पण धावपळ करावी लागते. घाटकोपर टू चकाला असा माझा प्रवास असतो. तिकडून 10 मिनिटं वॉकिंग माझं ऑफिस आहे, जे अंधेरीमध्ये येतं. आणि मग ऑफिसला पोहोचली की कामाला सुरुवात होते. मी मीडियामध्ये काम करते आणि मीडियावाल्यांचं शेड्यूल तर खूप हेक्टिकच आहे. 9 तासांची ड्युटी आणि 1 सुट्टी. सॅटर्डे किंवा संडे कंपल्सरी ऑफ नसतो. आम्हाला संडे पण वर्किंग करावं लागतं. त्यामुळे खूप जण म्हणाले पीजी घेऊन राहा, तर हो, मी कम्फर्टेबल नव्हते पहिले पीजीसाठी, पण आता मी बघणार आहे पीजी. आणि येस, ऑफिस जवळ नाही, थोडं कल्याण डोंबिवली साईडलाच बघेन, कारण तिकडे माझे रिलेटिव्ह पण राहतात आणि काही वाटलं तर मी कधीही घरी जाऊ शकते. आणि हा, खरंच धन्यवाद, तुम्ही इतकं प्रेम दिलं माझ्या फर्स्ट ब्लॉगला. असंच सपोर्ट करत राहा, शेअर करा, लाईक करा आणि फॉलो पण करा. सो अराउंड 3:30ला माझं लॉग आउट होतं आणि मी पुन्हा मेट्रोवर, मग तिकडून मी येते ठाण्याला. ठाणे स्टेशनवरून 15-20 मिनिटं वेट केल्यावर नंतर एक्सप्रेस येते. त्या एक्सप्रेसमध्ये चढून मी कसाऱ्याला उतरते. हा कसाऱ्याचा एक्झिट ईस्टचा व्ह्यू आहे. इकडून इगतपुरी नाशिकच्या टॅक्सी किंवा बस मिळतात. 7-8 मिनिट वॉकिंग केल्यावर फायनली घरी पोहोचते आणि खूप दमलेली असते. फ्रेश होऊन थोडं एंटरटेनमेंट म्हणून मूवी बघते किंवा एखादा शो बघते आणि मग त्याच टाइम नंतर थोडं जेवण करते आणि थोडा वेळ मम्मीसोबत घालवते आणि अराउंड 10 किंवा 10:30च्या आसपास मी झोपायला जाते. इथेच माझा पूर्ण दिवसचा स्ट्रगल आणि घरी आल्यानंतर जो सुकून मिळतो तो संपतो. धन्यवाद, तुम्ही असंच माझे व्लॉग्स बघत राहा, मला सपोर्ट करत राहा. आणि हां, मी न्यू आहे, मी कॉन्टेंट बनवणं सुरू केलं आहे. सो प्लीज सपोर्ट करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर